परिसर आपण पाहत आहात याच्यामध्ये आता अशा पद्धतीने या ठिकाणी पत्रे लावलेले आहेत आणि पत्रे लावून आतमध्ये हे जे बस स्थानक आहे माळेवाडा बस स्थानक, या बस स्थानकाचं कामकाज सुरू आहे। हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि हा गजबजलेला हा चौक, या ठिकाणी पूर्ण रहदारी आपण पाहत आहात। मध्यवर्ती बस स्थानक माळेवाडा बस स्थानक, या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी असते। दिवसात या ठिकाणी जवळपास शेकडो गाड्या या ठिकाणाहून जा ये करत असतात। हा मागचा भाग, हा जो आपण आतमध्ये चाललेलो आहोत या ठिकाणी आपण पाहत आहात। इथे हा जो परिसर आहे याला स्टँडचं रूप दिलेलं आहे आणि या अशा पद्धतीचं हे स्टँड जर असेल, हे पहा, याला म्हणतात एसटी स्टँड, म्हणजे पर्यायी सुविधा याला म्हणतात। ती पर्यायी सुविधा करण्यात आलेली आहे आणि ही पर्यायी सुविधा, हे बघा, या ठिकाणचा रस्ता सुद्धा व्यवस्थितपणे झालेला नाहीये। इथे लगेचच एक स्टॉल पण आलेला आहे आणि आजूबाजूला लोकांना बसण्यासाठी अक्षरशः या ठिकाणी कुठे जागा नाहीये। ज्या ठिकाणी लोक दिसतील त्या ठिकाणी बसतात, लोकांना उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नाहीये। अशा पद्धतीने जर हे एसटी स्टँड असेल तर तुम्ही कल्पना केलेली बरी। हे पहा, याला म्हणतात बस स्थानक। हे आहे पूर्वाश्रमीचं अहमदनगर शहराचं हे बस स्थानक, माळेवाडा बस स्थानक। अशा या बस स्थानकाची जर परिस्थिती आपण पाहिली तर हे बघा, हे प्रवासी जीव मुठी धरून या ठिकाणी प्रवासासाठी उभं राहिलेले आहेत। हे आहे मध्यवर्ती बस स्थानक माळेवाडा आणि हे पहा, हे दृश्य या लोकांना शिक्षा झाल्याप्रमाणे तुरुंगावरती उभे राहिलेले की काय, अशा पद्धतीने हे प्रवासी या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। अक्षरशः जीव मुठी धरून गाडी आतमध्ये प्रवेश झाल्यानंतर यांना उभं राहण्यासाठी सुद्धा व्यवस्थितपणे जागा नाहीये। आणि हे पहा, ही गर्दी, कोणीही यांना बसण्यासाठी इथे इतकं मोठं स्टँड त्यांनी जर पर्यायी स्टँड ज्यावेळेला उभं केलाय तर त्यांच्यासाठी प्रवाशांना बसण्यासाठी किमान बाकडे तरी हवेत, तेही नाहीयेत। इथून तिथपर्यंत पूर्णपणे हे पत्रे लागलेले आहेत आणि आतमध्ये हे जे बांधकाम चालू आहे, अशा पद्धतीने जर हे बांधकाम चालू असेल, किती वर्ष लागतील या एसटी स्टँड बनवायला मला सांगण्याची काही आवश्यकता नाहीये। हे सुलभ शौचालय ज्यातनं उत्पन्न मिळतं असे जे काही गोष्टी आहेत ते त्यांनी ठेवलेले आहेत। बाकीच्यांचं उद्ध्वस्त धर्मशाळा याला म्हणतात। ही पहा, मध्यवर्ती बस स्थानक म्हणजेच अक्षरशः कोंडवाडा, प्रवाशांना कुठलीही सुविधा नसलेलं हे एक आगार। प्रवासी अक्षरशः या ठिकाणी रस्त्यावरती उभे आहेत, असं ते दृश्य आहे। एक गाडी आली, त्याच्या पाठीमागे बघा 2, 3, 4 गाड्या। कशा पद्धतीने या गाड्या या ठिकाणी उभं राहणार, हा खूप मोठा प्रश्न आहे। आणि या अशा पद्धतीचं हे बस स्थानक, या ठिकाणी जीव मोठी धरून उभे राहिलेले हे प्रवासी, अक्षरशः त्यांना धावपळ करून कसरत करून या ठिकाणी जावं लागतं आणि गाडी आल्यानंतर अक्षरशः पळापळ होते, एकमेकाच्या अंगावर लोक पडतात। गाडी जागा धरण्यासाठी अक्षरशः यांना ही अशी या पद्धतीची कसरत करावी लागते। हे दृश्य बघा मध्यवर्ती बस स्थानकाचं। हे आहे माळेवाड्याचं बस स्थानक, अहिल्यानगरचं हे बस स्थानक। या ठिकाणचं हे बस स्थानकाची ही परिस्थिती आहे। अक्षरशः लोक रस्त्यावरती उभे राहिल्याचं हे दृश्य दिसतंय। यांना कुठल्या काळाची ही शिक्षा आहे कळायला मार्ग नाही। यांच्या आयुष्यात शिक्षा भोगण्यासाठी हे इथं आलेले आहेत की काय, असा हा भास या ठिकाणी आम्हाला होतो। अक्षरशः जीव मुठी धरून आपल्या चिल्या पिल्यांना घेऊन पालकवर्ग या ठिकाणी प्रवास करण्यासाठी आणि या एसटी मध्ये जागा धरण्यासाठी अक्षरशः कोंबाकोंबी होते, मारामाऱ्या होतात, भांडणं होतात। अशा पद्धतीने या ठिकाणी हे पहा, गर्दी मान्य आहे पण नियोजन काही आहे का? हे आहे माळेवाडा बस स्थानकाचं नियोजन शून्य कारभार। बसायला फक्त एकच, हा एक प्लॅटफॉर्म टाईप आपला एक काहीतरी बघा, हा उभा केलेला डबा आणि याच्यामध्ये अक्षरशः काही लोक बसले, बाकी लोक रस्त्यावर उभे आहेत। आणि अशा पद्धतीने जर हे कारभार होत असेल, मध्यवर्ती बस स्थानक आहे
आणि मध्यवर्ती बस स्थानकावरती ही परिस्थिती आहे। अशा पद्धतीने या गाड्यांची परिस्थिती जर पाहिली, रुग्णवाहिका सुद्धा याच्यापेक्षा चांगली असेल अशा पद्धतीच्या या गाड्या, एसटी महामंडळाच्या गाड्या आपण बघतो, ज्यांची परिस्थिती भंगारमध्ये निघालेल्या गाड्यांची आहे, तरी सुद्धा अशा या गाड्या ठिकठिकाणी फाटलेल्या गाड्या आणि अशा पद्धतीच्या गाड्या जर घेऊन लोकांच्या प्रवासासाठी हे जर निघत असतील, ही आहे परिस्थिती। ही शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकाची ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती बस आल्यानंतर ही पळापळ, लोकांची गर्दी, लोकांच्या नाका तोंडात चाललेला हा मातीचा धुरळा, कुठलंही नियोजन नाही। इथे लोकांना बसायला तर सोडा, उभं राहण्यासाठी सुद्धा जागा दिसत नाहीये आणि ठिकठिकाणी रस्ता तरी किमान व्यवस्थितपणे करायला पाहिजे। तुम्हाला पर्यायी जागा जर देता येत नसेल तर मध्यवर्ती बस स्थानक कसं म्हणायचं आम्ही? ऐतिहासिक म्हणून ज्यावेळेला अहमदनगर शहर ज्या वेळेला बोललं जायचं, आत्ताच हे अहिल्यानगर आणि या ठिकाणची ही अहिल्यानगरच्या या मध्यवर्ती बस स्थानकाची ही परिस्थिती। अशा दर्जाच्या, तद्दन दर्जाच्या या गाड्या, ज्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर असं वाटतं की या बसेस नसून रुग्णवाहिका आहे की काय असाच भास होतो। प्रवासी चाललेत की रुग्ण चाललेत इथपर्यंत आम्हाला आभास होतो। म्हणजे किमान एसटी महामंडळाचं ब्रीदवाक्य आहे, सुखकर प्रवास, लांबचा प्रवास आम्ही सुखकर करू तुमचा। इथं तर मला पदोपदी प्रत्येक प्रवासाच्या चेहऱ्यावरती, प्रत्येक प्रवासीच्या चेहऱ्यावर दुःखद भाव मला इथे दिसत आहेत। प्रत्येक प्रवासी अतिशय जड अंतकरणानं ही पाहया बसची परिस्थिती, ठिकठिकाणी पॅचवर्क, म्हणजे अक्षरशः रुग्णवाहिका यापेक्षा बरी अशी ही लाल परी पहा। अशा जर गाड्या, अशा जर या बसेस यातनं जर प्रवासी प्रवास करत असतील तर त्यांचं नशीब म्हणावं लागेल की आपल्या इच्छित स्थळी, आपल्याला जिथे जायचं तिथपर्यंत ते कशा पद्धतीने पोहोचतील याबद्दल कोणाचंही भविष्य सांगण्याची आवश्यकता नाही। पहा हे दृश्य, लोंबकळणारे प्रवासी, अक्षरशः त्या गाडीची स्थिती पाहिली तर ठिकठिकाणी फाटलेली गाडी। हे बघा, आता या इतक्या लोकांना या गाडीमध्ये जागा तरी कशी भेटेल? बरे, या ठिकाणी जे नियोजन करणारे कर्मचारी आहेत, कंडक्टर, ड्रायव्हर, लोकांची उद्धटपणे वागतात। एकही प्रवासी आनंदमय वातावरणामध्ये प्रवास करू शकत नाही, अशा पद्धतीचं या ठिकाणचं वातावरण मला तरी या ठिकाणी दिसतंय। हे समोर कंट्रोल रूम, अक्षरशः कोंडवाडा लक्षात येतो, कोंडवाडा आहे, आतमध्ये कुत्र्यासारखे लोक बसलेले दिसत आहेत। म्हणजे कुत्र्याला जरी जागा बरी असेल इतकं वाईट अवस्था त्या बिचाऱ्या कंट्रोलरची आहे। आणि बाहेर लोंबकळणारे प्रवासी, एक ना अनेक प्रश्न विचारून भांडवून सोडणारे प्रवासी आणि आत खेकसणारे ते अधिकारीच नाही मुळात त्यांना बसण्याचा आतमध्ये। मुळात लोक बाहेर रस्त्यावरती उभे राहिलेले आहेत, तुम्ही आतमध्ये बसतात तरी कसे? तुम्ही जर ना फॅनच्या खाली बसत असतील तरी सगळ्यात मोठी चूक आहे। लोकांसाठी काही सेवा आहे की नाही? मध्यवर्ती बस स्थानक तुम्ही म्हणता आणि या ठिकाणी जर सेवा तुम्ही देत नसाल तर अशा पद्धतीचं हे बस स्थानक मुळात बंद व्हायला पाहिजे। या ठिकाणी हे रस्त्याची अवस्था बघा, हे रस्ते पहा, या ठिकाणी रस्त्यावरती सगळी धूळच धूळ, म्हणजे अक्षरशः उखडलेले रस्ते। थोडासा जरी पाऊस आला तर या ठिकाणी चिखल होईल असलं हे वातावरण। आणि या पद्धतीचं जर काम असेल तर मला नाही वाटत की या ठिकाणी काही व्यवस्थितपणे लोकांचा प्रवास घडू शकतो। इतर गाडी आतमध्ये येते आणि या बाजूने या गाड्या बाहेर पडतात। हा जो भाग आहे हा बाहेर पडण्याचा प्रवास। आता पाऊस सुरू झालेला आहे, या पावसामध्ये लोकांची जी हालत आहे ती अजूनही नाजूक होण्याची शक्यता आहे। हे पहा, हे दृश्य, थोडासा पाऊस आल्यानंतर ही जर अवस्था होत असेल तर हा जो बस स्टँड आहे काय त्याची अवस्था असेल त्याबद्दल मला सांगण्याची आवश्यकता नाही। अशा पद्धतीचा हा बस स्टँड बघा, आता
हा जो भाग आहे आपण बघतो, पाऊस आल्यानंतर हा रस्ता अजूनही निसरडा होईल आणि लोकांचं इथे उभं राहणं दुश्वार, त्यांचा प्रवास सुखकर तर नाहीच नाही, त्यांना त्रासामध्येच ढकलण्यासारखं आहे. कारण त्या बसेसची जर अवस्था पाहिली तर बसेसची अवस्था अक्षरशः शाळेत झालेल्या बसेस ठिकठिकाणी त्याला पॅचवर्क केलेलं, डागडुजी केलेली आणि प्रवासी जीव मुठीत धरून यातनं प्रवास करतात. आपल्या इच्छेसह जाण्यासाठी लाल परीक्षेला त्यांना पर्याय नाही, म्हणून त्या या बसची वाट बघत उभं राहतात. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी एकाच खुराड्यामध्ये अक्षरशः ही सगळी जनता, हे जितके आलेले प्रवासी खुराड्यासारखे एका ठिकाणी उभे राहिलेले आहेत. बकऱ्यांना सोडल्यानंतर जसे बकऱ्या बाहेर पडतात, जनावर बाहेर पडतात आणि आतमध्ये त्या खुराड्यामध्ये जसे जमा करतात, त्या पद्धतीने या ठिकाणी लोकांना उभं राहण्याची आणि बसण्याची ही व्यवस्था आहे. आणि याला म्हणायचं आपण मध्यवर्ती बस स्थानक. समोरचा हा जो परिसर आहे आपण बघतो, जुनं बस स्थानक म्हणून या ठिकाणी मध्यवर्ती बस स्थानकाची इतकी मोठी शानदार इमारत होती, पण त्या इमारतीला तोडून त्या ठिकाणी आता पत्रे लावण्यात आलेले आहेत आणि त्याचं बांधकाम कामकाज आता सुरू झालेलं असं म्हणतात. आता याला किमान 3 ते 6 महिने झालेत खोदून तोडून, आणि याचं बांधकाम कधी होणार हा खूप मोठा प्रश्न आहे. प्रश्न म्हणण्यापेक्षा आता हे कधी होणार, पूर्णत्वास कधी जाईल आणि लोकांना प्रवास सुखकर होईल याबद्दल शंका आहे. यांच्याजवळ हे जे प्रश्न आहेत, कोणी या प्रश्नाचं उत्तर यांना सापडत नाही. आणि जर त्यांना प्रश्नाचं उत्तर सापडत नसेल तर अक्षरशः आपण या ठिकाणी बघतो की यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. बसेसची अवस्था जर पाहिली तर हे बघा, हे बस अगदी तुटक्या फुटक्या गाड्या, पॅचवर्क केलेल्या, डागडुजी केलेल्या, आणि अशा पद्धतीच्या गाड्यातनं जर प्रवास करायचा असेल तर लोकांचा जीव मुठी धरूनच त्यांना प्रवास करावा लागतो. ही आजची समस्या आहे. मी जस्ट लुक न्यूज साठी सुफी सय्यद, जर्नलिस्ट, अहिल्यानगर.